खिशात पैसे टिकत नाहीत आणि बजेट पार कोलमडलंय असं तुम्हाला वाटतंय का? वाटणारच, कारण सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. घरगुती वापराच्या LPG सिलेंडरच्या दरात तब्बल 29 रुपयांची वाढ झाली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. घरगुती वापराचा गॅस 29 रुपयांनी महाग झालाय. पण एवढ्यावरच हे थांबलेलं नाही. गेल्या 3 महिन्यांपासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर सतत वाढत आहेत आणि त्यात भर म्हणून की काय, पेट्रोल डिझेलच्या दरांनीही पुन्हा एकदा रॉकेट गती पकडली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमका याच गोष्टींचा पंचनामा करणार आहोत की ही दरवाढ का होते आणि याचा थेट फटका तुमच्या आमच्या बजेटवर कसा बसणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यात आधी बोलूयात गॅस सिलेंडरबद्दल. घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 29 रुपयांची वाढ झाल्यामुळं गृहिणींचं बजेट पार कोलमडलं. आधीच महागाईनं कंबरडं मोडलं असताना दर महिन्याला गॅससाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. घरगुती वापराच्या LPG सिलेंडरच्या दरामध्ये गेल्या 3 महिन्यात ही दुसरी दरवाढ आहे. 7 मार्च रोजी 60 रुपयांनी भाववाढ झाली होती. आता त्यात पुन्हा 29 रुपयांची भर पडली आहे. मुंबईत गॅस सिलेंडरचा दर यामुळे 942 रुपये झाला आहे. पण विषय फक्त घरगुती सिलेंडर पुरताच मर्यादित नाही. गेल्या 3 महिन्यांपासून घरगुती आणि कमर्शियल सिलेंडरचे दर सातत्यानं वाढत आहेत. अजूनही सिलेंडरचे भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. 1 जून रोजी कमर्शियल LPG गॅस सिलेंडरचे दर 42 रुपयांनी वाढले होते. गेल्या 5 महिन्यात 19 किलो सिलेंडरचा दर दुप्पट झालाय. 1 जानेवारी पूर्वी व्यावसायिक सिलेंडरचा दर 1580 रुपये होता, तर आता 1 जूनला तोच दर 3113 रुपये झालाय. म्हणजेच 19 किलोच्या LPGच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. आता तुम्ही म्हणाल, कमर्शियल सिलेंडर महाग झालं तर आम्हाला काय फरक पडतो? तर फरक नक्कीच पडतो. तो कसा ते पाहूया. जेव्हा कमर्शियल सिलेंडर महाग होतो तेव्हा हॉटेलमधील जेवण, चहा, नाश्ता, मिठाई या सगळ्या गोष्टी महाग होतात. म्हणजेच तुम्ही बाहेर कुठेही गेलात तर तुमच्या खिशाला फटका बसणारच आहे. आता येऊया दुसऱ्या मोठ्या धक्क्यावर, तो म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीचा दर. पेट्रोल डिझेलचे दर वाढले की फक्त गाडीत इंधन भरणं महाग होत नाही, तर डिझेल महागलं की माल वाहतूक म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन महाग होतं. भाजीपाला, दूध, धान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू ज्या ट्रक टेम्पोने एका शहरातून दुसऱ्या शहरात येतात त्यांचे भाडे वाढते. परिणामी बाजारात मिळणारी प्रत्येक छोटी मोठी वस्तू महाग होते. म्हणजेच थेट नसला तरी अप्रत्यक्षपणे हा महागाईचा भार सर्वसामान्यांच्या डोक्यावर लादला जातो. गेल्या काही दिवसात सामान्य जनतेशी संवाद साधला तर एकच सूर उमटतोय: कमवायचं किती आणि खर्च किती करायचा. पगार वाढत नाही, पण खर्च मात्र दुप्पट वेगानं वाढतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती बदलत असतात, हे मान्य आहे. आखातात युद्ध सुरू आहे, हेही मान्य. पण त्याचा संपूर्ण भार प्रत्येक वेळी सामान्यांच्यावरतीच का असतो, असा प्रश्न आता नागरिक विचारतायत. विरोधी पक्षही या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. ऊन असं कडक पडलंय, कडक पडून फुलांची आवक पण कमी झाली, त्यामुळे महागाई वाढत जाणार. रोजचे 60-70 रुपये जास्त जातात. काही एक दिवसाची आहेत फक्त. आता तुळस 5 रुपये होती, ही 60 रुपये झाली, 50 रुपये झाली एक जोडी. ही 5 रुपये 10 रुपयाला मिळायची. आंब्याचे टाळे 10 रुपयाला होते, ते 30 रुपये, 25 रुपये, 20 रुपये झाले. 29 रुपीज. तो क्या जश्न मनाएंगे? जश्न मनाएंगे. महंगाई बढ़ रही है, जश्न मनाएंगे, श्री राम कहेंगे, नमो नमो कहेंगे और शांति से बैठेंगे. और क्या है? विपक्ष एकजुट है. देखो, ये जो महंगाई की जो आग है, वो बीजेपी के जो समर्थक है, अंधभक्त है, उनको क्यों नहीं लग रहे मुझे मालूम नहीं. उनके पास कौन सी जादू टोना है. लेकिन विपक्ष की जो जनता है, जो मोदी के खिलाफ खड़ी है, जो सड़क पर उतर रही है, तो मिडिल क्लास गरीब लोग हैं, वो सड़क पर उतरेंगे और उतरना शुरू हो गया.
गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या या सततच्या दरवाढीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या शहरात आज गॅस सिलेंडरची किंमत किती आहे? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि घडामोडींसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.